नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम, नाव कसं आपलं? क्रांती विजय जोशी. बरं. तुम्ही डिव्हाइस कधी घेतलं? नोव्हेंबर. मध्ये घेतलं. बरं, काय डिव्हाइस कशासाठी घेतलं होतं? माझा ऍक्सिडेंट झाला होता. अच्छा. त्याच्यासाठी म्हणजे डॉक्टरांच्या हा. क्रीमनं चेहऱ्यावर ॲलर्जी आली होती. ओके. त्यामुळे पूर्ण चेहऱ्यावर माझे पांढरे डाग आणि लाल म्हणजे असं स्किन जळल्यावर होते अच्छा. तसे झाले होते पूर्ण दोन्ही गालांच्यावर. हा. मग त्याच्यानंतर ते स्प्रेनं आणि पाणी केल्यानं मी कव्हर माझा आता जवळजवळ एक 75 ते 80% कव्हर झालेला आहे. ठीक आहे. मी ऍक्च्युली त्याच्यासाठी मशीन घेतली. घेतलेलं आहे. आता मशीन घेतल्यानंतर तुम्ही इथं काही लोकांना हो. पाणी घेऊन जातात का तुमच्याकडून? पाणी घेऊन जातात. बरं. बरेचसे पेशंट्स आपल्या इथं कव्हर पण झालेले आहेत. हा. डॉक्टर धैर्य आहे, हा. त्यांचे भाऊ राहुल धैर्य, त्यांचा कॅन्सर पेशंट होते ते स्वतः. त्यांचा रिपोर्ट त्यांचा रिपोर्ट आता 3 महिन्यानंतर पूर्ण नील आलेला आलेला आहे. आहे. अजून काय? त्याच्याबरोबर आणखी एक माळी म्हणून आहेत पेशंट, त्यांचाही 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण नील आलेले. असे बरेचसे कॅन्सरचाच आहे त्यांचा पण. ओके. आणि बरेचसे पेशंट असे आहेत की जेणेकरून आपले रिपोर्ट चांगले आलेले आहेत नंतर पाणीचे. आणि आम्ही स्वतः घरी मी माझी 2 मुलं सासूबाई राहतो, पण आमचेही म्हणजे ज्या काही तक्रारी होत्या किरकोळ चालू, माझा थायरॉइड पूर्ण नॉर्मल आलेला आहे, पूर्ण नॉर्मल. फक्त डिव्हाइस घेतल्यानंतर तुम्ही समाधानी हो आहात? हो, पूर्ण समाधानी. तुम्ही डिव्हाइस घेण्यापूर्वी तुमच्याकडे पैसे नव्हते, पण तुम्ही ऍडजस्टमेंट करून घेतलं. मग तुम्हाला जी काय पाणी शेअर करणार आहोत त्यातून डेली काय काउंटर होतं? 1000 ते 1500 दिवसाचं होतं. 1000 ते 1500 रुपये होतं, म्हणजे डेली होतं. त्या माध्यमातून तुम्ही इतरांना सल्ला काय द्याल की पैसे नसतील तरी डिव्हाइस घेतलं तरी आपण डिव्हाइस घ्यायलाच पाहिजे. आपली तब्येत प्लस त्याच्यामधून इन्कम सोर्स पण आपला चालू होतो. ठीक आहे. आणि त्या लोकांचे जे काय दुआ आशीर्वाद त्याच्याबरोबर आपल्याला पैशापेक्षा ते महत्वाचेच. म्हणजे रोजच्या रोज घरी येऊन लोक पाणी घेऊन जातात. रोज घरी येऊन पाणी घेऊन जातात. चालेल, धन्यवाद मॅडम. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. तुमचा ऍड्रेस कुठे येतो? ऍड्रेस हॉकी स्टेडियम कळंबा रोड, संजीवनी केंगन वॉटर डिस्ट्रीब्युटर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा येतो? पॉज करा जरा.